तर आपण पाहतोय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी छापे टाकलेले आहेत आणि परबांवर पडलेल्या ईडीच्या छाप्यांवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अनिल परबवर ईडीची कारवाई सुरू। अनिल देशमुख, नवाब मलिक, त्यानंतर आता अनिल परबनी कपड्याची बॅग तयार ठेवावी। तर आपण पाहतोय अनिल देशमुख, नवाब मलिक आणि त्यानंतर आता अनिल परब यांनी बॅग भरून ठेवावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। परबांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी करण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। 7 ठिकाणांवर हे ईडीकडून छापे टाकण्यात आलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री अनिल परब यांच्या घरी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे। त्यांच्या शासकीय निवासस्थानी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या संबंधित तब्बल 7 ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेले आहेत। तर अनिल परब हे त्यांच्या शासकीय निवासस्थानी सध्या उपस्थित आहेत, म्हणजेच अजिंक्य तारा बंगल्यावर ते सध्या उपस्थित आहेत आणि ते ईडीच्या या कारवाईला सहकार्य करत असल्याचं देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पवारांशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आलेली आहे। अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे। एकंदरीतच अनिल परब हे ईडीच्या रडारवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तर नवाब मलिक नंतर आता अनिल परब यांनी आपली बॅग भरावी असं किरीट सोमय्या यांनी छापेमारी करण्यानंतर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। परबांशी संबंधित या ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे आणि त्यानंतर किरीट सोमय्या यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर भाजपचे प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, आपण पाहतोय मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आलेली आहे, आपली प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं अनेक दिवस या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू होत्या। खरमाटे असेल, बदल्यांची प्रकरण असतील, या दापोलीच्या रिसॉर्ट संदर्भात असेल, त्या ठिकाणी तक्रारी दाखल होत होत्या आणि या संदर्भातल्या आज चर्चेच्या अनुषंगाने ईडीला काही हातात लागलं असणार आणि त्याचबरोबर त्यामुळेच गुन्हा दाखल करत आज त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारलेले असणार। याकडे राजकीय अभिनिवेशातनं बघण्याची आवश्यकता नाहीये, कारण प्रत्येक गोष्ट झाली की केंद्रीय यंत्रणांवर त्या ठिकाणी दोषारोप ठेवायचे, राजकीय दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी पाहायचं, आरोप पॉलिटिकल करायचे। हे एक त्या ठिकाणी जर गोष्टी झाल्या असतील, त्याच्यात काही तथ्य असेल तर यथावकाश आपल्या समोर त्या ठिकाणी येईल आणि मग हे राजकीय सुरू आहे की त्यांनी केलेल्या कृत्याचं त्या ठिकाणी त्या यंत्रणांनी घेतलेली दखल आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं कायदेशीर दृष्टिकोनातूनच या ठिकाणी पाहिलं पाहिजे आणि कायदा हा सर्वांसाठी आपल्या देशामध्ये समान असतो आणि त्याप्रमाणे मंत्री असोत किंवा आणखी कोण असोत त्या ठिकाणी कायद्याला सगळे समान त्या अनुषंगाने या ठिकाणी कारवाई होत राहील। बरं, कायदा सर्वांसाठी समान असतो असं तुम्ही म्हणताय, मात्र राजकीय किनार नाहीये असं देखील तुमचं म्हणणं आहे। मात्र सातत्यानं आरोप लावण्यात आलेले आहेत किंवा पुढेही लावले जातील की भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर हा चुकीच्या पद्धतीनं करते। नाही, मला वाटतं जर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर त्या तपास यंत्रणांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्लॅटफॉर्म आहेत, कोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं, त्या ठिकाणी आपण म्हणणं मांडत असतो, सांगत असतो आणि जर तपास यंत्रणांनी गैरवापर केला तर त्यात ज्या आपल्या न्यायिक यंत्रणा आहेत ते त्यांना फटकारत असतात। आपण बघाल ज्या ज्या कारवाया या ठिकाणी सत्तेतल्या मंत्र्यांवर त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या कारवाया प्रूव्ह झालेल्या आहेत। नवाब मलिकची कारवाई असेल, अनिल देशमुखांची कारवाई असेल, त्या संदर्भात अशाच प्रकारच्या आवई उठवल्या, हे राजकीय दृष्टिकोनातनं कारवाया झाल्यात आणि नंतर त्यातले पुरावे समोर आले, सिद्ध होत आहे। आता नवाब मलिकांच्या बाबतीत तर त्या ठिकाणी ऍक्च्युअली दाऊदशी संबंध असल्याचं त्या ठिकाणी कोर्टात इस्टॅब्लिश झालंय आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करणं योग्य नाही, कोणी करणं त्या ठिकाणी आम्ही असो ते असो, जे जे कायद्याच्या नजरेत असतं ते कायदा करत असतं आणि अशा तपास यंत्रणांचा वापर
कोणालाच करता येत नाही आणि आपलं संविधान आणि घटना एवढी मजबूत आहे की नाहीतर या ठिकाणी स्वैराचार माजला असता, कोणी कोणावर कारवाई कशी केली असती. तथ्य असतं म्हणूनच त्या ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाईसाठी त्या तपास यंत्रणा पुढे येत असतात आणि म्हणून राजकीय किनार वगैरे असं मला अजिबात वाटत नाही. आणि किनार असेल तर त्याला आपण चॅलेंज करू शकतो, तपास यंत्रणा नाही त्या ठिकाणी आपण न्याय मागू शकतो. परंतु ज्या वेळेला एवढ्या मोठ्या 7 धाडी पडतात त्यावेळेस त्यांचं त्यामागे वर्किंग झालेलं असतं, माहिती घेतात, पुरावे असतात आणि त्याशिवाय मला वाटत नाही अशा प्रकारच्या कारवाया कधी झाल्यात. बर, प्रवीणजी निश्चितच धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, आपण पाहतोय मंत्री अनिल परब यांच्या घरावर शासकीय निवासस्थानावर छापेमारी करण्यात आलेली आहे ईडी कडून. आता दरेकरजी बोलत होते आणि मी ऐकत होते. माझा दरेकरजींना प्रश्न, भाजपला प्रश्न आहे की जर हे राजकीय वापर नाहीये तपास यंत्रणांचा, तर मग एखादा खासदार, एखादा मंत्री, एखादा आमदार हा जेव्हा भाजपमध्ये जातो तेव्हा या कारवायात का थांबतात? टीडीपीचे, तेलुगू देसम पार्टीचे 4 खासदार राज्यसभेचे, 4ही खासदारांवर मोठ्या प्रमाणावर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजे ईडी यांच्या रेड सुरू होत्या, त्यांच्या कारवाया सुरू होत्या. ते 4ही लोक भाजपमध्ये गेले, नंतर त्यांच्यावर काही रेड नाही, काही नाही, सगळं संपून गेलं. सेम मुकुल रॉयच्या संदर्भामध्ये आपण टीएमसीच्या शारदा स्कॅम मधलं पाहिलेलं आहे, त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. अहो स्वतः खुद्द नितीन गडकरी बोलले की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे, कोणी आलं की आम्ही त्या धुवून स्वच्छ करतो. हेच अनिल परब यांच्या भाजपमध्ये प्रवेश करते झाले असते तर त्यांच्यावर एक रेड नसती झाली. दुसरा प्रश्न, यांच्या ज्या बी टीमा आहेत सगळ्या MIM पासून मनसेपर्यंत, त्यांच्यावर रेड होत नाही. तिसरी गोष्ट, भाजपचे लोक मोठे मोठे बंगले, आमच्या नागपुरात तर मागच्या 5 वर्षात अनेकांचे मोठे बंगले झाले, 2-2, 3-3 बंगले झाले, म्हणजे असे देखणे बंगले, एकदम तुमच्या रिपोर्टरला पाठवून चेक करून घ्या, यांच्यावर रेड होत नाही. एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे पैशाच्या संदर्भामध्ये, त्यांच्यावर रेड होत नाही. रेड ही फक्त जे बीजेपीच्या विरोधामध्ये उभे आहे त्यांच्यावरच होतात. मग याला राजकीय रेड म्हणायचं नाही तर काय? सतीश उके नावाचा वकील, त्याच्या घराचा दरवाजा बघून घ्या तुम्ही, त्याचं घर बघून घ्या. ईडी काय इन्कम टॅक्सचा ITO, इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर लेवललाही त्याची एन्क्वायरी होऊ नये इतका तो गरीब माणूस आहे. त्याला ईडी मध्ये अटकवून जेलमध्ये टाकलेला आहे अजूनही. चौथी गोष्ट, अनिल देशमुख, चांदीवाल आयोगाने क्लीन चिट दिली. ज्या परमवीरच्या पत्रावर ही सगळी कारवाई झाली ते परमवीर दुसरा कुठलाही पुरावा देऊ शकले नाही. चांदीवाल आयोगासमोर त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडे या पत्राशिवाय दुसरं काही नाही आहे. पहिले 100 करोडचे आरोप केले, मग 4 करोड 29 लाख, मग 1 करोड 73 लाख, म्हणजे 110 रेड त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांवर 110 रेड केल्या. आणि काय किती वाईट पद्धत, तर AK-47 कनपट्टीवर लावून त्यांच्यातल्या एका लेडीज स्टाफचं मिसकॅरेज झालं, हा खूनच आहे. आणि दुसऱ्या एका लेडीज स्टाफला 7 महिन्यात प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. आणि हे सांगतात ही राजकीय सुडापोटी कारवाई नाही आहे. स्पष्ट आहे एकदम. याची उत्तरं द्यावी भाजपनी. आणि भाजपनी हे पण लक्षात ठेवावं की जात्यातलं सुपात आणि सुपातलं जात्यात व्हायला राजकारणात वेळ लागत नाही. पण हा जो गैरवापर आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा, हा अतिशय वाईट आहे, लोकशाहीला मारक आहे. ज्या कॅगची चर्चा पहिले एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीडियामध्ये व्हायची, त्या कॅगची चर्चा होत नाही हो. कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्याला ताण मिळत नाही. हा फार मोठा विषय जो आहे, या देशामधली जनता जी आहे ती बघते आहे आणि त्यांना समजते आहे. भाजपला जनतेच्या हिताची कामं नाही करायची आहे. महागाई वाढवून ठेवलेली आहे, कृत्रिम महागाई वाढवून ठेवलेली आहे, या कॉस्ट पुश इन्फ्लेशन म्हणतात इकॉनॉमिक्स मध्ये. आणि डॉलर पडतोय 80 कडे झेपावतोय, 85 पर्यंत जाईल असं तज्ञ सांगतात आहे. सगळ्या गोष्टी महाग आहे. 10 रुपये जास्त करायचं पेट्रोल आणि मग 8 रुपये 6 रुपये कमी करायचं. अशा पद्धतीनं जनतेला त्रास देण्याचं काम आणि विरोधकांना त्रास देण्याचं काम, एकूणच लोकशाही जी आहे ती वेठीस धरलेल्या भाजपने, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. निश्चितच. अतुलजी धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी.